एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपण पाहू शकता गणेशला. पाहूया कशा पद्धतीने हे पहिलं षटक हाताळत आहेत ते तांडव विरुद्ध. तांडव इलेव्हनचा हा दुसरा सामना असेल आणि मतलानी वॉरियर्स यांचा सुद्धा हा दुसरा सामना असेल. पाहूया कशा पद्धतीने दुसरा साखळी सामने सुरू होतील. हो, अतिशय उत्कृष्टरीत्या टाकलेले चेंडू जातो तो किपरच्या हातामध्ये. निर्धावाच्या चेंडूची सांगता केली. दुसरा चेंडू घेऊन तयार. पाहूया 60 ते 65 धावांचा डोंगर उभा करायचा मतलानी वॉरियर्स या संघाकडे. मोर्चार मारण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटची काढा घेतली. चेंडू जातोय आणि एक धाव पूर्ण होते. इथे अकाउंट ओपन झालंय. एक धावेने 2 चेंडू 1 धाव. फरमान पहिल्यांदा सामना करतील गणेश यांचा. पाहूया. उंचावर मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न फसला. बॅटची काढा घेतली चेंडूनी आणि चेंडू आदळला तो एस्टिनवर आणि बोल्ड झाले. क्लीन बोल्ड झालेत फरमान. एक उत्कृष्ट फलंदाज माघारी पडताना दिसतो आपल्याला मतलानी वॉरियर्स या संघाचा. दुसरा फलंदाज अमर त्याची जागा घेईल. पाहूया. मागच्या सामन्यात त्यांनी घनघणाती हल्ले केले होते आणि आपल्या संघासाठी एक उत्कृष्ट खेळी केली होती असा अमर. पाहूया गणेश यांचा सामना कशा पद्धतीने करतो यावेळी. चौथा चेंडू घेऊन गणेश. खोलटप्प्याचा चेंडू होता. खरपूस समाचार काही घेता आला. निर्धावाच्या चेंडूची सांगता झाली पुन्हा एकदा. अतिशय चांगल्या पद्धतीने हातात हे षटक दिसतं आपला गणेश. एक बळी घेण्यात यश मिळवलंय आणि आतापर्यंत 10 खर्च केला तर फक्त 2 चेंडू शेष. खोलटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा होता. केवळ 1 धावेचे समाधान मानावं लागेल अमर यांना. उंचावर मारण्याचा प्रयत्न असेल नेहमी कारण षटकार हा फक्त सरळ बॉलरच्या वरून आहे. पाहूया शेवटचा चेंडू. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. आता मात्र चेंडू टाकला होता पुढ्यात आणि खरपूस समाचार घेतला ते अक्षयने 6 धावांसाठी. समोर टाकला चेंडू आणि 6 धावांसाठी. धाव फलकावरती धावसंख्या झाली ते 8. 1 गडी बाद. पहिलं षटक. नो चेंडू आणि समाचार तर घेतला होता परंतु चेंडू लागला वरती आणि 1 धावेचे समाधान मानावे. या अर्थी 2 धावा 0 चेंडू. धाव संख्या झाली ते 10. यावेळी ही फ्री हिट असेल. पाहूया अक्षय कथ्या पद्धतीने या चेंडूला खेळून काढत होते. मॅक्सिमम धावा घेण्याचा प्रयत्न असेल. चेंडू टप्प्यात होता परंतु बॅटची काढा घेतली. चेंडू जातोय. यावेळी धावसंख्या झाली 11. 1 गडी बाद. पुन्हा एकदा कार्पेटच्या ह्याने गेला चेंडू. पाहूया काय होतंय ते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलं अक्षय यांनी आणि पुन्हा एकदा 1 धाव. आतापर्यंत उत्कृष्ट षटक टाकले ते अनुराग. पुन्हा कार्पेटच्या ह्याने माझा प्रयत्न केला परंतु चेंडू सरळ बॉलरकडे आणि त्याला मदत करतो ते मनोज गुंजाळ या संघाचे संघ मालक तांडव 11. पुन्हा अक्षय. पुन्हा खोलटप्प्याचा चेंडू. पाहूया काय होतंय. यावेळी मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू सरळ बॉलरच्या वरून पुन्हा चांगला प्रयत्न केला होता इथे. यावेळी कॉटन चांगला कॅचचा प्रयत्न होता. स्कोर 13 धावसंख्या. धावसंख्या झाली 13. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल आपल्याला इथे. 6 धावा होऊ शकल्या असं परंतु अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले ते. पुन्हा एकदा अनुराग. चांगला टप्प्याचा चेंडू होता. स्पीडची मागणी केली इथे. स्पीड नो साठी परंतु निर्धाव चेंडूची सांगता केली इथे अनुरागने. पुलटा चेंडू. खरपूस समाचार घेतला होता. कॅच. फ्लॅट असा मारलेला चेंडू. 6 धावांसाठी जाऊ शकला असा परंतु गुड्डूने अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतला इथे. फुलटा चेंडू होता सरळ गुड्डूच्या हातामध्ये. यावेळी गडी बाद झाले ते 2. धावसंख्या झाली ते 13 आणि यावेळी असेल ते पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये हे निर्णायक षटक असेल. या षटकात आपण पाहू शकता ह्या धावा
दुप्पट केले जातात आणि गडी बाद झाला तर 3 धावा या मायनस केले जातात, वजा केले जातात. यावेळी पॉवर प्लेचा षटक घेऊन येतो तो गणेश. एक अंडरमचा बादशाह आपण त्याला म्हणू शकतो. अंडरम आपल्या काळी गाजवलेला हा गणेश. उंचावून मारण्याचा प्रयत्न आणि धावा 6. एका चांगल्या गोलंदाजाचा समाचार घेतला तो अक्षयने आणि पहिला चेंडू होती घनघनती षटकार. आता यावेळी गती परिवर्तन आणि लाईन मध्ये पण चेंज केलाय. पहिल्या वेळी चेंडू पुढे टाकला होता, यावेळी मी थोडासा टप्पा चेंज केला, लेग साईडच्या दिशेला टाकला चेंडू, जातोय तो मिड विकेट मध्ये आणि 1 धाव घेण्यात यश आले. यावेळी सामना करतील नवीन फलंदाज यश, या संघाचे कर्णधार. यावेळी 4 टप्प्याचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू उंची काही मिळाली नाही आणि एक सोपा झेल देऊन यश पहिल्या चेंडू होती बाद. यावेळी एक सुंदर असा झेल घेतलाय तो अनुरागने. चांगला कमबॅक केलेला आपल्याला दिसतो ते गणेशाने इथे. धावसंख्या झाली ते 20 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती, तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहू शकतो. या षटकातले 3 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती 6 धावा घेण्यात यश मिळवते अक्षयने, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाला आणि 1 विकेट बाद झाला तो यशच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मयूर. वाईटची मागणी केली परंतु निर्धाव चेंडूची सांगता इथे होताना दिसते आपल्याला. गणेश एक अनुभवी गोलंदाज, कॅच होऊ शकले, ड्रॉप झालाय, रनआउट पण होऊ शकला असता परंतु चेंडू जितक्या स्पीडने आला त्याचा काही जजमेंट घेता आलं नाही क्षेत्ररक्षकाला आणि एक सोपा झेल सुटला इथे आणि रनआउटच्या स्वरूप रनआउट पण सुटलेला आहे. पुन्हा चेंडूची गती बदलली अक्षयसाठी आणि 1 धावाने समाधान मागलं अक्षयला. चांगल्या गोलंदाजीचे इथे आपण पाहू शकतो विश्लेषण झालंय ते गणेश कडून. यावेळी स्कोर झालाय ते 22-28 धावा 3 गडी बाद 3 षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतर होणारा सामना तो एकविरा पॅकर्स विरुद्ध भूमी एंटरप्राइजेस. या दोन्ही कर्णधारांनी कृपया ऑर्गनायझेशनशी संपर्क साधायचा आणि निर्णायक असा नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. एकविरा पॅकर्स आणि भूमी एंटरप्राइजेस यानंतरचा होणारा सामना. या दरम्यान आपण पाहू शकतो सेंट्रलचे एक महान फलंदाज गोलंदाजाच्या स्वरूपात इथे आता आम्ही अंडरमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. पहिला चेंडू फुलटॉसाचा चेंडू होता आणि चांगला समाचार घेतला अक्षय यांनी, जो फुल फॉर्म मध्ये आहे अक्षय, आणि फुलटा चेंडूचा खरपूस समाचार घेताना 6 धावा आपल्या संघासाठी जमा केल्यात. पुन्हा फुलटा चेंडू, पुन्हा तोच फटका होता परंतु यावेळी अंदाज चुकला आणि 2 धावा चोरण्यात यश घेतलंय ते इथे अक्षयने. एक खराब असा चेंडू होता, त्या चेंडूवरती 6 धावा कदाचित अक्षय घेऊ शकला असा परंतु 2 धावांचं समाधान मानावं लागेल. यानंतर होणार तिसरा चेंडू किरण, पुन्हा सोयराचा चेंडू टाकलेला वाईटच्या दिशेने, पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत वाढ होते 37. पुन्हा कार्पेटच्या साईने खेळत चेंडू जातोय 1 धावेसाठी परंतु धाव घेण्यास नकार दिला ते अक्षयने, कारण त्यांना स्ट्राईक हवाय. ज्या पद्धतीने ते फलंदाजी करतात आपल्याला दिसत ते आक्रमक फलंदाजी नक्कीच अजून धावा कुठू शकतात. पुन्हा एकदा उचल मारण्याचा प्रयत्न केला तर चेंडू येतोय, छताला लागला चेंडू आणि केवळ 1 धाव घेऊन समाधान मानावं लागेल अक्षयला. आनंद यावेळी हा चेंडू नो असा घोषित केलाय. चेंडू झाले ते केवळ 3 आणि फ्री हिटला कशा पद्धतीने मयूर खेळून काढेल किरण याला पाहूया. पुढचा चेंडू, थोडासा अंदाज चुकला, पुन्हा एकदा स्टान्स चुकला आणि चेंडू वरती लागलेला, झेल होऊ शकला असता परंतु झेल फ्री हिट होता, आऊट काही झाला नसता. 1 धाव मात्र मिळाली आणि या चेंडूवरती धाव संख्या धावफलकात 40. उंचावून मारण्याचा प्रयत्न केला, पुढे पाया काय होत आहे, झेलबाद झाले.
थोडासा जोर कमी पडला या फटक्यामध्ये आणि अनुरागने एक सोपा असा झेल घेतला तिथे आणि एक इनफॉर्म बॅट्समन बाद झालाय अक्षय मोरे, त्याची जागा घेईल आता मलिक. फ्लॅट असा आडव्या बॅटने खेळायला चेंडू हा एक धाव देऊन जाईल आणि धावसंख्या झाली 41. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 41. आता पाहू शकता आपण धावसंख्या झाली 41. 4 गडी बाद. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आणि एक मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा गोलंदाज आपल्याला पाहू शकतो. गुड्डू निखिल भुईर हा शेवटचं षटक घेऊन आला. पाहूया कशा पद्धतीने आपल्या संघाला आतापर्यंत धावसंख्या चांगली थांबवली. नो पहिला चेंडू नो आणि धावसंख्या झाली 2 ने वाढली. धावसंख्या पुढे सरसावत होती 43. या षटकातला अजून एकही चेंडू झाला नाही. पहिल्या चेंडू होती नो आणि ही फ्री हिट असेल. अनुराग हो उंचावून मारण्याचा प्रयत्न केला तर चेंडू थोडासा ऑफ साईडच्या दिशेला कॉर्नरला गेला. चेंडू जातो तो 6 धावा देऊन अतिशय उत्कृष्ट इथे हाताळला चेंडू. मयूर याने पहिल्याच चेंडूवरती 9 चेंडू आणि 2 धावा घेतात आणि पुन्हा पहिल्या चेंडूवरती 6. पुन्हा फ्लॅट मारण्याचा प्रयत्न केला तर काय पाहूया काय होतंय. 1 धाव घेण्यात यश. यावेळी मलिक सामना करतील. गुड्डूचा हा पुढचा चेंडू असेल 3रा. यावेळी बॅटची कडा येते परंतु निधाव असा चेंडू आणि आउट. बाद झालेत ते झेल बाद किपरकडे. मलिक नवीन फलंदाज. दीपक पुन्हा एकदा हे ओव्हरऑल मधले एक उत्कृष्ट फलंदाज, एक ऑलराऊंडर सामना करतील गुड्डू यांचा. हो पुढे येऊन मारण्याचा सचवून मारण्याचा प्रयत्न केला परंतु 1 धाव मिळेल आणि धावसंख्या झाली ती 51. 5 गडी बाद. शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. कार्पेटच्या साईडने मारला चेंडू जातो एका धावेसाठी पुन्हा धावण्याचा प्रयत्न परंतु रनआउटच्या स्वरूपात आउट झालाय तो अनुराग मयूर आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सामना करतील दीपक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती फक्त 52. यावेळी धावांचा डोंगर काही उभारता आला नाहीये. कव्हरच्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न केला. दुसरी धाव जोडण्याचा प्रयत्न केला परंतु 1 धाव ते समाधान मानावे. दीपक रनआउट झालेत. धावसंख्या झाले ते आला नाही. धावसंख्या धावफलकावरती आली 53. 7 गडी बाद. यावेळी लक्ष काहीच जास्ती ठेवलं नाही मतलानी वॉरियर्स या संघाने. मागील 54. आपण हा सामना बघतो तांडव इलेव्हन विरुद्ध मतलानी वॉरियर्स यांच्या. एक सामना अगोदर झाला होता. हा त्यांचा दुसरा सामना आहे. तांडव इलेव्हन हे पहिला सामना हारले होते आणि मतलानी वॉरियर्स यांनी पहिला सामना जिंकला आहे. पाहूया या सामन्यामध्ये कशा पद्धतीचा तांडव इलेव्हन आपलं अकाउंट ओपन करतील का जिंकून या सामन्याला. कारण जिंकण्यासाठी हवे तर केवळ 53 धावाचे सोपं लक्ष असू शकतं कदाचित. कारण आतापर्यंत 60-65 धावांचा पटला एकदम सहजरित्या केला ते कोणत्याही चेस करणाऱ्या संघाने. यानंतरचा होणारा सामना आहे तो एकविरा पॅकर्स विरुद्ध भूमी एंटरप्राइजेस. या 2 संघांमध्ये आता नाणेफेकीचा कौल लागेल. तर
मतलानी वॉरियर्स या संघाने एक सामना जिंकलाय. पाहूया आपली विजयाची घोडदौड पुढे चालू ठेवतात की नाही आणि तांडव इलेव्हन आपल्या संघासाठी पहिला विजय हा नोंदवतात की नाही पाहण्याचा अतिशय उत्सुकता असेल प्रत्येक प्रेक्षकाला आणि खेळाडूला. पाहूया कशा पद्धतीचा सचिन कदम SSCचे एक ज्येष्ठ खेळाडू आपण पाहू शकता इथे टॉस करतील. भूमी एंटरप्राइजेस विरुद्ध एकविरा पॅकर्स या संघादरम्यान हा होणारा दुसरा सामना असेल. टॉस कोण जिंकलाय? एकविरा पॅकर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी आपला निर्णय कळवावा प्लीज. सामना सुरू होत आहे. मतलानी वॉरियर्स विरुद्ध तांडव इलेव्हन. पाहूया पहिला चेंडू सोहेल असा टाकलेला. यश कर्णधार स्वतः मतलानी वॉरियर्सचे आणि सामना करतात ते किरण. त्याच्या सोबतीला आहेत गुड्डू. भोर हो 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 सुंदर असा चेंडू टाकलेला. बॅटची कडा घेतली. चेंडू समोरतोय किपरच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा किरण शून्यावरती बाद झालाय. मागील सामन्यात एक महत्वाचा फलंदाज बाद करण्यात यश आलं होते ते किरणला आणि दोन्ही वेळा शून्यावरती बाद झाला तो किरण. यावेळी मात्र आता फलंदाजी धुरा सांभाळणार तो गणेश खांडे. कार्पेटच्या जाणे रनआउटच्या स्वरूपात जाऊ शकतो एक. हा क्लोज कॉल आणि क्लोज कॉल मध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आहे तो गुड्डू. अतिशय रागवलेला कार्पेटच्या जाणे गेला चेंडू होता. एक धाव वाढवण्याचा प्रयत्न होता इथे सोडण्याचा गुड्डूचा परंतु गणेशाने नकार दिला. गुड्डू अर्ध्या विकेटवरती आले होते. माघारी काही जाऊ शकले नाही. ते क्लोज कॉल मध्ये आउट झाले आणि नवीन फलंदाज जागा घेईल तो अनुराग. दोन्ही तडाखेबाज फलंदाज आहेत. मागच्या वेळी यांनी चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी परंतु विजय मिळवण्यास यश आलं नव्हतं. पाहूया यावेळी 53 धावांचा पाठला करायचा आहे आणि कशा पद्धतीने 53 धावा खेळून काढतील अतिशय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असतील. धावसंख्या धावफलकावरती लागली ते दोन गड्यांच्या मोबदल्यात पहिलं षटक यावेळी फ्री हिट असेल. पंचांनी नोचा इशारा दिलेला आहे आणि त्या दरम्यान एक धाव काढली आहे फ्री हिट वरती. 53 धावांचा पाठला करायचा आहे. संत गतीने खेळणं अतिशय वाग असेल कारण तिसरं षटक हे महत्वपूर्ण असेल. त्या षटकामध्ये आपण निर्णय खेळू करू शकता. या दरम्यान टोलावला चेंडू होता. पाहूया काय होत आहे. चेंडू समावतोय सरळ अमरकडे. एक धाव घेण्यात यश मिळतंय परंतु पाहूया कशा पद्धतीने पुढे सरतोय. धावसंख्या झाली 4. 2 गडी बाद. यश पहिलं षटक घेऊन या षटकात आतापर्यंत एक गडी बाद केला आणि 4 धावा खर्च केलात. चेंडू शिल्लक आहेत ते अजून 2. एकदम डिफेन्सिव्ह मोड मध्ये दिसणार आपलं गणेश. एक चेंडू बाकी आहे शिल्लक अजून. 1 to go आहे अजून. एक चेंडू शिल्लक आहे. बोल कुठे ते चेंडू सांग. पहिला चेंडू. एक मिनिट कुठे तुझा ते शेवटचा चेंडू वाईट स्वरूपात. मागील सामन्यात सुद्धा एक चेंडू टाकायचा होता यशला परंतु त्याने 2 वाईट टाकले होते. यावेळी पण पहिला चेंडू वाईट. पुन्हा गचाळाचं क्षेत्ररक्षण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षणाला चकमा दिलाय. फरमान सारखा एक चांगला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. त्याने गचा क्षेत्ररक्षण केलं आणि तिथे 4 धावा मिळाल्यात शेवटच्या चेंडूवरती. अशा पद्धतीने धावसंख्या झाली ते 9. 2 गडी बाद. नवीन गोलंदाज साहिल सामना करेल. अनुराग आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती तितकीच चांगली गोलंदाजी केली होती अनुरागने. पाहूया यावेळी कशा पद्धतीने सामना जिंकून जाण्यास मदत करतो आपल्या संघाला. हो सुंदर असा कॅच झेल. अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतला मिलिंद सपकाळ यांनी. कव्हरच्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न केला अनुराग याने परंतु तितकाच
अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले मिलिंदने आणि एक सुंदरसा झेल टिपलाय आणि आपल्या संघाला विजयाच्या मार्गाकडे नेताना दिसतोय. आपल्याला मतलानी वॉरियर्सचा संघ विजयाची घोडदौड चालू ठेवायची अशी आशा आहे. मतलानी वॉरियर्सला पाहूया. फुलटो चेंडू होता, फ्लॅट मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू संभावतोय सरळ. कर्णधाराच्या हातामध्ये यश आणि पुन्हा एकदा एक विकेटचं पतन झालंय. धावसंख्या फक्त झाले ते 9, 4 गडी बाद आणि केवळ दुसरं षटक. एसएससीचे एक महत्वाचे अतिशय सदस्य आणि या स्पर्धेला जे स्पॉन्सरशिप दिलेले आहे ते फूड स्पॉन्सर आहेत ते आपले जगदीश पवार. त्यांना मामा या नावाने टोपण नावाने ओळखला जातं. जगदीश पवार एसएससीचे एक महत्वाचे अतिशय सदस्य. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत CPTPL मध्ये. या दरम्यान टोलवा चेंडू जातोय तो देवेंद्र यांच्या फलंदाजीमधून. एक धाव. चेंडू झाले ते 3. धावसंख्या झाली ती 10. विकेट 4. फुलटा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु गणेश कोणत्याही प्रकारची घाई करताना आपल्याला दिसत नाही येते. कदाचित तो तिसऱ्या षटकासाठी थांबला असावा. पाहूया पुढचा चेंडू. खोलटप्प्याचा चेंडू होता, अतिशय सुरेखरित्या हाताळला चेंडू आणि तितक्या सुरेखरित्या कलेक्ट केला चेंडू किपरने. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते आपल्याला. साहिल यांच्याकडून अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसतो आपल्याला साहिल. आतापर्यंत 2 गडी बाद केलेत आणि एक पुन्हा एकदा चांगला प्रयत्न होता की झेल होऊ शकला असता. यश यांनी चांगलं उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षण केलंय आणि धावसंख्या झाली ते 11. 4 गडी बाद. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती केवळ 11. जिंकायला किती पाहिजे रे? जिंकायला किती पाहिजे बघ जरा. हे षटक पॉवर प्लेचं षटक असेल. हे अतिशय महत्त्वपूर्ण षटक असेल. 18 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता असेल. 43 धावांची आवश्यकता असेल. पाहूया हे षटक किती धावा देऊन जाते कारण या षटकामध्ये मिळणाऱ्या धावा या दुप्पट होणार आहेत. हा होतोय. पाहूया अक्षय वेगळ्याच प्रकारची गोलंदाजी करताना दिसतो आपल्याला. वेगळीच ऍक्शन आहे त्याची. त्यामुळे चकमा दिला आहे गणेशला पहिल्या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे अक्षय यांच्याकडून. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसतात आपल्याला, गोलंदाजी करताना पण दिसतील. हा नो बॉलचा इशारा पंचांचा. लाईनचा नो दिलाय पंचांनी. कोणत्या प्रकारची आर्ग्युमेंट करू नये पंचांशी. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. लाईनचा टच आणि हा फ्री हिट असेल देवेंद्रसाठी. पाहूया देवेंद्र कशा पद्धतीने या चेंडूचा समाचार घेतो, किती रन काढतो या चेंडूवरती. देवेंद्र पहिल्यांदाच फलंदाजीस उतरलेला आहे तांडव 11 या संघाविरुद्ध या संघाकडून. हो खोल टप्प्याचा चेंडू होता, काहीसा फसला प्रयत्न आणि निर्धाव असा चेंडूची सांगता. 2 चेंडू झालेत आतापर्यंत आणि अतिशय उत्कृष्ट चेंडू टाकलेत ते अक्षयने. अजून 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फुलटो चेंडू होता परंतु एकच धाव देऊन जाईल. 3 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातले. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकात मिळणाऱ्या धावा दुप्पट होणार आहेत, हे फलंदाजाने लक्षात ठेवावे. पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला. फुलटो चेंडू होता परंतु तिथं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. यश मतलानी वॉरियर्स या संघाकडून संघाचे कर्णधार यश. 4 धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. चेंडू झाले 4. धावसंख्या झाली 15. 4 गडी बाद. या षटकातले हे 2 चेंडू शिल्लक. उंचावर मारण्याचा प्रयत्न केला. पाहूया काय होतंय. 6 धावा. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळा. पायावरचा चेंडू होता. हलक्यारित्या टोलेला चेंडू थोडासा लेग साईडच्या दिशेला कॉर्नरच्या साईडला गेलेला चेंडू जातो तो 6 धावांसाठी. चांगला फलंदाजी म्हणता येईल आपल्या देवेंद्रकडून. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती पण 6 धावा घेण्याचा प्रयत्न असेल देवेंद्र यांचा कारण धावा होणार आहे दुप्पट. उंचावर मारण्याचा प्रयत्न, पुन्हा प्रयत्न फसला. धावसंख्या झाले ते 10. 31 धावा झाल्या धाव फलकावरती.
या षटकामध्ये 10 धावा आल्यात. 10 धावाच्या दुप्पट झाल्या 20 आणि पहिले 11 धावा अशा धावसंख्या झाली ते 31. यावेळी बॉलर असेल तो मयूर. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 23 माफ करा. 12 चेंडू आणि 25 धावा. नो बॉल आणि या नो बॉलचा खरपूस समाचार. 6 धावांसाठी गणेश यांनी आतापर्यंत संत गतीने खेळत होते गणेश. आता मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय आणि पहिल्याच नो चेंडूचा आखूड टप्प्याचा चेंडूचा खरपूस समाचार घेत 6 धावांसाठी पहिला चेंडू. यावेळी फ्री हिट असेल. धावा मात्र मिळाल्या ते 7. 0 चेंडू आणि 7 धावा. 0 चेंडू आणि 7 धावा. यावेळी कार्पेट थोडासा खालच्या कार्पेटच्या साहाय्याने खेळला चेंडू जातोय तो फरमानकडे. 1 धाव पूर्ण होतील तोपर्यंत धावसंख्या झाली ती 39. या षटकातला हा पहिला चेंडू होता. पाहूया काय होतंय. देवेंद्र सामना कशा पद्धतीने करत होते. पुढे मारण्याचा प्रयत्न केला जाता. 1 धाव. धावसंख्या झाली 40. जिंकण्यासाठी निर्धावाच्या चेंडूची सांगता. 9 बॉल 9 चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल टाकले ते मयूर यांनी. आता 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. उंचावून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू लागला छताला आणि जातोय. दुसरी धाव पूर्ण करायचा प्रयत्न होता परंतु एकच धाव. अतिशय अटीतटीचा सामना चाललाय. 53 धावांचा पाठलाग करत होते परंतु मतलानीवाडीच्या संघाच्या गोलंदाजांनी चांगलंच बांधून ठेवलंय ते तांडवले आणि याविरुद्ध या फलंदाजांना. देवेंद्र पाहूया शेवटच्या चेंडूचा सामना करतील मयूर यांच्या. पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु लेग साईडच्या दिशेला चेंडू जातोय आणि 1 धाव. आणि अतिशय गचाळ असा अप्रोच आणि रनआउट झाले ते देवेंद्र. शेवटच्या चेंडूवरती धाव पूर्ण करून बाद झालेत. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. आपल्याला म्हणावं लागेल चांगली गोलंदाजी झाली आहे ते मतलानी वॉरियर्स या संघाकडून. पाहूया शेवटचं षटक कशा पद्धतीने हाताळतील खुद्द ओनर मतलानी वॉरियर्स संघाचे जॉनी मतलानी. 6 चेंडू 12 धावा. विजयी घोडदौड सुरू ठेवणार की तांडव इलेव्हन आपला विजयाचा शिक्कामोर्तब करणार. पाहूया थोड्याच वेळात. हे शेवटचं षटक आहे. अथर्व पावसकर नवीन फलंदाज क्रीजवरती सामना करतील जॉनी मतलानी यांचा पहिल्यांदाच. उलटा चेंडू होता. समाचार काय घेऊ शकणार. रनआउटचा चान्स आहे. भाव्या काय होतंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु अंपायरला चेंडू लागला आणि 2 धावा घेण्यात यश मिळालं ते अथर्वला. उंचावून मारण्याचा प्रयत्न केला. पाहिजे काय होतंय. झेल. एका उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे असा चेंडू गेला. त्याने एक सोपा झेल घेतलाय तो अथर्वचा. आता समीकरण बदललंय ते 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. गडी बॅक टू बॅक बाद होतात ते तांडवले यांचे. नवीन फलंदाज प्रथमेश. जॉनी मतलानी हे आपला 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 1 गडी बाद आणि 2 धावा दिल्यात. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. प्रथमेश सामना करतो जॉनी मतलानी यांचा. हो सुंदर कॅच. सुंदर कॅच. सुंदर गोलंदाजी आणि आपल्या संघाला विजयाकडे नेताना दिसतोय जॉनी मतलानी. एमजीचा नारा लागला इथे. नवीन फलंदाज मनोज गुंजाळ या संघाचे संघमालक स्वतः फलंदाजी जाताना दिसतात आपल्याला. 3 चेंडूमध्ये 10 धावा आवश्यकता असताना पाहूया कशा पद्धतीची फलंदाजी करतात. एक मोठा फटका जरूर नक्कीच हवा असेल त्यांना. षटकार
ची अपेक्षा असेल, कारण या चेंडूवरती ठरणारे निर्णायक खेळी, कारण 3 चेंडूमध्ये हवेत आहे तुम्हाला 10 धावा. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. नॉन स्ट्राईक एंडला अजूनपर्यंत गणेश तैनात, पण आता स्ट्राईकला असतील ते मनोज गुंजाळ, या संघाचे संघ मालक तांडव 11 या संघाचे संघ मालक मनोज गुंजाळ. पुढचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, स्ट्राईक रोटेट केला, पाहूया काय होतंय. 2 चेंडू आणि 9 धावा. आता 1 षटकार आणि 1 चौकाराची आवश्यकता नक्कीच असेल जिंकण्यासाठी. टाई झाला तर नक्कीच हा सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल. 3 चेंडू, 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पाहूया हा चेंडू निर्णायक ठरणार आहे. आई ग, अरे रे 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 रे, अतिशय गचा क्षेत्ररक्षण आणि रनआउट झालेले आहे तिथे मनोज गुंजाळ. 2 धावा घेतल्या होत्या, 3री धाव घ्यायचा प्रयत्न होता, कशासाठी ठाऊक नाही, परंतु 1 बॉल 7. आता या चेंडूवरती जर गणेशने सिक्सर मारला तर नक्कीच हा सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकतो. या पुन्हा एकदा सांगू इच्छितो, या शेवटच्या चेंडूवरती जिंकण्यासाठी हव्या त्या 7 धावा आणि सामना बरोबरी सुटायचा असेल तर धावा हव्या 6. या चेंडूवरती जर षटकार ठोकला तर नक्कीच हा सामना जाईल तो सुपर ओव्हरकडे. अतिशय अटीतटीचा हा सामना होताना दिसतोय आपल्याला, वेगळ्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण लावताना दिसतोय आपल्याला इथे. पाव्या शेवटचा चेंडू कुंचावर माझा प्रयत्न केला होता, काय होतं 6 धावा. शेवटच्या चेंडूवरती क्रीज सोडून उभे राहिलेले, परत पुन्हा एकदा पुढे सरसवून मारला चेंडू, धावा सोडून देऊन जातो ते 6 आणि एक निर्णायक क्षणी हा ठोकलेला षटकार पाहूया शकता आपण. पुढे क्रीजच्या पुढे उभा राहिला होता तरी सुद्धा 1 स्टेप पुढे जाऊन मारला आणि सरळ जातोय तो 6 धावांसाठी. क्षेत्ररक्षण गचा असं झालंय आणि सुपर ओव्हर मध्ये हा सामना सुटलाय. टाय झालेला सामना टाय ब्रेकर मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे होत्या 7 धावा. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून हा जिंकला तो सामना जाईल आता सुपर ओव्हर कडे. अतिशय उत्कृष्ट सामने आपल्याला इथे पाहायला मिळतात. अटीतटीचे सामने होतात, एकदम क्लोज कॉल होतात तिथे. अतिशय घमासान सुरू आहे, प्रेक्षक अतिशय एक्साइटेड आहेत. मॅच मध्ये खूप गरमागरमीचं वातावरण असलं इथे आपण पाहू शकतो आणि सामना सुपर ओव्हरकडे जात आहे. यावेळी मात्र गणेश आणि अनुराग हे 2 फलंदाज तांडव 11 या संघाकडून असतील. आणि पाहूया पहिली ओव्हर पहिले षटक घेऊन येणार आहे कोण. 1 षटकाचा हा सामना असेल. केवळ 1 षटकाचा हा सुपर ओव्हरचा सामना असेल आणि केवळ 2च विकेट. आणि यावेळी मात्र तुम्हाला कंपल्सरी चेज असणार आहे. केवळ 2च विकेट तुम्हाला इथे अलाउड आहेत. 6 चेंडू 2 विकेट आणि कंपल्सरी चेज असा सामना असेल. पाहूया यावेळी गोलंदाज साहिलने पहिला चेंडू वाईटचा इशारा दिलाय. यावेळी प्रेक्षकांकडून आवाज होते, वेगळ्या पद्धतीची मागणी होते. कृपया सर्वांनी शांतता राखा. यावेळी वाईटचा इशारा दिलाय पंचांनी. यावेळी पाहूया पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा साहिल.
एक धाव घेण्यात यश अनुरागला. धावसंख्या झाली 2. एक चेंडू. सामना रंगतदार अवस्थेत आला पाहू शकतो. खोलटप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर चेंडू होता. एक धाव. गणेश पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न करतोय. क्रीज सोडून उभा राहतो. त्याच्यात पण तो एक स्टेप घेत आहे. पाहूया का कशा पद्धतीने गोलंदाजी होते तिथे. 2 चेंडू 3 धावा झाल्यात. पुन्हा एकदा खोलटप्प्याचा चेंडू होता. चांगला अडवण्याचा प्रयत्न केला अक्षयने. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव समाधान मानावे लागेल अनुरागला. 3 चेंडू आणि 4 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला. पुन्हा खोलटप्प्याचा चेंडू होता. सरसावून मारला. एक धाव मिळेल केवळ. 4 चेंडू 5 धावा. आतापर्यंत म्हणावं तसं चांगलं षटक पडलंय साहिल कडून. अनुराग सामना करतील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक अजूनही. हो फुलटॉस लो फुलटॉस चेंडू होता. 2 धावा सोडण्यात यश मिळवलंय. धावसंख्या झाली ती 7. शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत चांगलं षटक टाकले. हा चेंडू निर्णायक असेल कारण नंतर त्यांना ठरवता येईल किती चेस करायचा आहे. कारण 10-12 रनचं लक्ष्य असेल तर कदाचित हे सोपं लक्ष असू शकतं. टोलामध्ये चेंडू होता. पाहूया काय होत आहे. सुंदररित्या टिपलेला झेल. चांगला झेल घेतला यावेळी फरमानने. थोडासा डाईव्ह मारला आणि कॅच घेतली ती फरमानने शेवटच्या चेंडूवरती. जिंकण्यासाठी त्या 6 चेंडूमध्ये 8 धावा. कंपल्सरी चेज असेल यावेळी. यावेळी टाय ब्रेकरचा कोणताही प्रश्न चिन्ह नाही. यावेळी तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर 8 धाव्या या तुम्हाला बनवाव्या लागतील. जॉनी मतलानी या संघाचे संघमालक आणि मतलानी वॉरियर्सचे कर्णधार यश कशा पद्धतीची रणनीती आखतील पाहूया. हा सामना आपल्या खिशामध्ये कसा राहतील. आपली विजय घोडदौड सुरू ठेवतात की तांडव लिहून आपला विजयावरती शिक्कामोर्तब करतात. मटलानी वॉरियर्स को चेस करने के लिए रन चाहिए 8 रन 6 गेंदों में. मटलानी वॉरियर्स की तरफ से बैटिंग पे उतरे हैं अक्षय और यश. स्ट्राइक लेंगे अक्षय. बॉलर गणेश खानेकर. पहली गेंद लेकर आ रहे हैं तांडव 11 के लिए गणेश खानेकर. पहली गेंद पहला ही बॉल और विकेट का पतन. हेलो हेलो हेलो. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती एक चांगला बळी मिळाला. ते गणेशांनी एक अनुभवी गोलंदाज आणि आमचे बादशाह आपण म्हणू शकतो त्यांना एक रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. 2 चेंडू आणि 1 धाव. जिंकण्यासाठी तुम्हाला हव्यात 8 धावा आणि आता समीकरण बदलले ते 4 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू आणि 7 धावा. संत गतीने सिंगल डबल मध्ये खेळण्याचा प्रयत्न. यावेळी तुमचा मारण्याचा प्रयत्न केला 6 धावांसाठी. टप्प्यावरचा चेंडू होता. अतिशय उत्कृष्टरित्या त्याला उचलला आणि पाठवला तो 6 धावांसाठी. गोलंदाजाच्या वरून मारायचं तुम्हाला सरळ बॅटनेच खेळणं तुम्हाला आवश्यक आहे. चेंडू टप्प्यातला होता आणि सरळ बॅटने मारलाय तो चेंडू जातोय 6 धावांसाठी. आता समीकरण मात्र बदललं. 3 चेंडू आणि 1च धाव. यावेळी मात्र संयमाने खेळणं गरजेचं. यावेळी कंपल्सरी हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. जगदीश पवार मामा मॅन ऑफ द मॅच देत आहेत. मॅन ऑफ द मॅचचा नाव काय? साहिल. मॅन ऑफ द मॅच जगदीश पवार मामा. हॅलो.